नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। MST CET अंतर्गत BEd CET पासून अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। साधारणतः BEd CETची पहिली उत्तरपत्रिका प्रसिद्ध झाली, आज शेवटची तारीख आहे आणि याचप्रमाणे आपण सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जेवढे मराठी, इंग्रजी त्याचबरोबर उर्दू माध्यमाचे जे BEd कॉलेजेस असतील तर यांच्या सर्व लिस्ट आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुप, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी दिलेले आहेत। एका क्लिकवरती तुम्हाला कॉलेजची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर वेळ न घालवता ही जी यादी आहे ती मागच्या वर्षीच्या CET पोर्टलवरती आहे, तुम्ही पाहून घ्या। 100% हेच कॉलेजेस असणार आहेत, याच्यामध्ये काही कॉलेजेस नव्याने ॲड होऊ शकतात। तर ही आताची अपडेट आहे। साधारणतः आज आन्सर कीचा शेवटचा दिवस आहे, पुन्हा उद्यापर्यंत विद्यार्थ्यांना ही जी आन्सर की आहे तर याच्या संदर्भातले ऑब्जेक्शन किंवा आन्सर की पाहता येणार नाहीये आणि याच्या पुढची प्रोसेस काय राहणार आहे या संदर्भातले आपण प्रॉपर माहिती घेणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आपल्या चॅनलमार्फत मिळून जाणार आहे। तर साधारणतः BEd CETच्या आक्षेपणे हरकती आणि आन्सर की पाहण्यासाठी आजचा शेवटचा दिवस होता आता, आणि याच्यानंतर विद्यार्थ्यांनी जे ऑब्जेक्शन घेतलेले आहे तर यावर विचार विनिमय करून जे पुरावे सादर केलेले असतील तर याच्यावर विचार विनिमय करून किंवा एकही ऑब्जेक्शन जरी आला नसेल तरी देखील या संदर्भातली नोटीस प्रसिद्ध होते। तर ही नोटीस पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर सर्व महाराष्ट्रातील जे BEd कॅन्डिडेट धारक आहेत, म्हणजे ज्यांनी BEd आणि याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी BEd CET दिलेली आहे तर याचा पर्सेंटाईल वाईज निकाल आहे तो त्यांच्या लॉग इनमध्ये पाहायला मिळतो। तर अशा प्रकारची ही अपडेट असणार आहे। साधारणतः 10 ते 15 दिवसांचा कालावधी यासाठी लागेल, त्यामुळे 20 तारखेच्या आसपास याच्या आधी देखील किंवा याच्यानंतर देखील BEd CETचा निकाल पोर्टलवरती लागू शकतो। तर याच्या संदर्भात निश्चित अशी तारीख नाही आहे, तर या संदर्भात आपण शक्यता सांगू शकतो। निकाल लागल्यानंतर आपण या संदर्भात विद्यार्थ्यांना प्रॉपर माहिती देणारच आहोत। तर आता ही जी निकालापर्यंतची प्रोसेस आहे आणि त्याच्यानंतर काय असणार आहे तर साधारणतः लक्षात घ्या की BEd CETचा निकाल लागल्यानंतर साधारणतः विद्यार्थ्यांना 15 ते 20 दिवसांचा गॅप दिला जातो आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या कॅप प्रोसेस आहे सुरू होते। म्हणजे साधारणतः लक्षात घ्या की मे महिन्याच्या अखेरपर्यंत BEd कॅप प्रोसेस आहे, म्हणजे त्याला म्हणतात की प्रवेश प्रक्रिया। तर याचं वेळापत्रक या मे महिन्याच्या अखेरपर्यंत येईल आणि त्यानंतर साधारणतः जून महिन्यामध्ये ही कॅप प्रोसेस सुरू होणार आहे। साधारणतः कॅप प्रोसेस म्हणजे नक्की काय तर त्याला प्रवेश प्रक्रिया म्हणतात। तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी नव्याने फॉर्म भरायचा असतो। आपण यापूर्वी देखील अनेक विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेच आहे की जसा MST CETचा फॉर्म भरला तर तशाच प्रकारे BEd कॅप प्रोसेसचा फॉर्म तुम्हाला नव्याने भरावा लागतो। तर याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्र देखील अपलोड करावी लागतात, त्याची स्क्रुटिनी होते। स्क्रुटिनी म्हणजे तुमची कागदपत्र घरबसल्या तपासली जातात, ऑनलाईन व्हेरिफिकेशन होतं आणि ज्यांची कागदपत्र व्हेरीफाय होतील त्यांना लक्षात घ्या की जो कॅप अलोकेशन आहे किंवा कॉलेज निवडण्याची संधी असेल त्याला कॅप राऊंड म्हणतात। तर याच्यासाठी प्रवेश दिला जातो। त्याच्यानंतर कॅप राऊंडची प्रोसेस सुरू होते। तर याच्यामध्ये कॉलेज निवडणे, मेथड निवडणे अशा सर्व प्रोसेसला कॅप प्रोसेस म्हणतात। तर त्याच्यानंतर साधारणतः पहिला राऊंड लागतो, दुसरा राऊंड लागतो, तिसरा राऊंड लागतो आणि सगळ्यात शेवटचा चौथा राऊंड आहे तो इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड लागतो। तर अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 महिन्यासाठीची प्रोसेस ही असणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थी आहेत जे BEd CET अंतर्गत प्रवेश घेत असतील, जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा, जेणेकरून तुमच्या सर्व शंकांचं समाधान मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे 2 ते 3 महिन्यासाठीची कॅप प्रोसेस राबवली जाते। तर याची देखील आपण प्रॉपर माहिती देणार आहोत। तर अशा प्रकारची तुम्हाला अंदाजे BEd CETचा निकाल लागल्यानंतर काय प्रोसेस असणार आहे याची तुम्हाला कल्पना आलीच असेल। तर या संदर्भात तुमच्या काय शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे BEd CET संदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।